माहिती जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। रजत, नक्कीच भारतीय सैन्य जे आहे ते खूप जोरदार हल्ले जे आहे पाकिस्तान संदर्भात पाकिस्तानवर करत आहे। एका बाजूला हवाई दलाने हल्ले चढवले, दुसऱ्या बाजूला काल रात्री माहिती आली होती की भारतीय नौदलाने सुद्धा ऍक्शन मध्ये येऊन कराची आणि जवळपासचे जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी हल्ले केलेले आहे। जी काही माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे त्याप्रमाणे कराची बंदरावर जे काही ऑइल डिपॉझिट्स आहेत, म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी जो एक महत्त्वाचा कणा असतो कुठल्याही देशासाठी, तो ऑइलचे जे डिपॉझिट्स आहेत तेही नष्ट करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आधीच आर्थिक कोंडी झालेल्या पाकिस्तानवर या प्रकारचा जो हल्ला आहे तो पाकिस्तानचा कंबरडं मोडणारा ठरणार आहे। अजूनही कराची बंदरावर किंवा अवतीभोवतीच्या भागामध्ये किती मोठा नुकसान झालेला आहे याची स्पष्टता नाही। मात्र जर ऑइलच्या डिपॉझिट्सवर भारताकडून हल्ले केले जात असतील तर पाकिस्तानसाठी येणारे जे दिवस आहे ते अत्यंत कठीण ठरणार आहे। आणि जेव्हा युद्ध सदृश स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अगदी लॉजिकल गोष्ट आहे की शत्रू राष्ट्राचा जे काही इंधन किंवा त्याची जे शक्तीचा जो आधार आहे त्याच्यावर आघात केला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने भारताने ते करणं सुरू केलेलं आहे। दिलं जाते त्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडताना आपण पाहतोय। धन्यवाद रजत माहितीसाठी। भारतीय लष्कराने पाकिस्तानला काल रात्री जोरदार मार दिला। भारतीय सीमांवर सातत्याने गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला तोडीस तोड उत्तर भारतीय लष्कराने दिलं। भारतीय लष्कराने उखळी तोफा, हेवी आर्टिलरीचा वापर करत पाकिस्तानी सैन्याला त्राही भगवान करून सोडलं। भारताच्या आक्रमणात पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झालं। मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची माहिती आहे। पाकिस्तानी लष्कराचे अनेक बंकर्स भारतीय माऱ्यात बेचिराख झाले। पाकिस्तानच्या बट्टल, मदरपूर, टिट्टी नोट जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय।